सुंदर अशी दिवसाची सुरुवात झाली. चला तर मग आता आजचा संकल्प आपण म्हणजे आज वर्षभराचा काय संकल्प काय ते बघूया. बोल आख्या, चल तुला सांग संकल्प. या वर्षीचा काय संकल्प केले तू? 2-3 काय? 2026 गव्हर्नमेंट जॉब. अच्छा, अजून बस गव्हर्नमेंट अजून काही चांगल्या सवयी? अरे गव्हर्नमेंट जॉब म्हणजे अभ्यास करावा लागेल सवय बिवय नंतर. अच्छा ठीक आहे, याचं एक गव्हर्नमेंट जॉबचा विषय. आधीचा काय संकल्प आहे? नाही असला काही विचार तर नाहीये. तरी काय या वर्षात काहीतरी बॉडी बिल्डिंग काहीतरी. लग्न वगैरे लग्नाचा विचार तर जवळपास कुठेच नाही. बघूया आता आमच्या बिझनेस मध्ये कुठपर्यंत बिझनेस ग्रो करायचा आहे. बिझनेस करू. ठीक सुरू आहे. केलेला आहे. हा. बघू आता किती वाढतो काय वाढतंय. जाग्याचं काय? अभ्यास करायचा, जॉब मिळवायचा, लग्न करायचं. तेच ध्येय माझं. लग्नाचं ध्येय मला तुझं आवड. लवकरात लवकर लग्न कर. माझं आता मी राहिलं. माझे तर खूप संकल्पना आहे. मी तर यादी गेली. टाइम मॅनेजमेंट, सकाळी लवकर उठणं, योगा करणं जे होत नाहीये, नंतर अभ्यास करणं तो थोडाफार होतोय, आणि फुकटचा टाइमपास करणं कमी करायचं आहे नाही का. आता सगळे आम्ही चौघं मिळून किंवा आमचे जेवढे नाही का तेवढे सगळ्यांचं मिळून एक फोकस करायचं आम्हाला. आणि याच सवयीने हीच व्हिडिओ पुढच्या काय रे 1 जानेवारी. 1 जानेवारी 2027 ला बघू, किंवा 31 डिसेंबर 2026 बघू. आपण काहीतरी तिथं करू. आपण कुठे जाऊ नका. अजून काही संकल्पना ते तुम्हाला अजून पुढे सांगतो. तर तुम्हाला बघू शकतो की मी काय संकल्पना केली. तर अशी एक डायरी घ्यायची आणि त्या डायरीमध्ये आपण वर्षभरात काय काय आपल्या चांगल्या सवयी किंवा रेग्युलरली फॉलो करायच्या आहेत ज्या गोष्टी, त्या आपण आपल्या रेग्युलरली तुमच्या डायरीमध्ये तुम्ही नोट करा. म्हणजे त्या कशा आहे आपल्या डोळ्यांसमोर वारंवार येतील आणि त्यानुसार आपण आपल्या सवयी किंवा आपल्या ॲक्टिव्हिटी आपण फॉलो करू रेग्युलरली. हां, तर यामध्ये मी तुम्हाला दाखवतो माझं काय काय केलं आहे. हे बघा, दिसतंय? आय होप तुम्हाला दिसलं असेल. तर याच्यामध्ये काय काय लिहिलंय? रोज लवकर उठणं, योगा करून मेडिटेशन करणं, रोज अर्धा किंवा म्हणजे ज्याला जसं जमल तसं. योगा फार महत्त्वाचा आहे सध्या या धावपळीमध्ये, धावत्या लाईफमध्ये. कारण की खूप डिस्ट्रॅक्ट होतं पब्लिक आहे का. योगा आणि मेडिटेशन इट इज दॅट पाथ. म्हणजे हा असा एक मार्ग आहे की ज्यातून तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह राहण्यासाठी फार मदत होती. रोज स्टडी करणं, टाईमचं मॅनेजमेंट करणं फार महत्त्वाचं आहे गाईज. कारण मी खूप टाईम वाया घालतो. म्हणजे मित्र आला, चल भाऊ लगेच चला, मग मला ह्या सवयी बंद करायची. मित्र आला बस, आता मित्रापुरता मित्र. कारण मित्र एकदा सेट झाल्यावर मित्र आहे तिथंच आहे रे, मित्र कुठे जात नाही. टाइम मॅनेजमेंट प्रॉपर करायचं आहे. मंथली ट्रेकिंगला जाणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्याने माइंड फ्रेश होतं. आणि आपल्या महाराजांनी गड किल्ल्यांवर गेल्यावर काय होतं, महाराजांनी आपल्या पूर्वजांनी कसा महाराष्ट्र घडवलाय, कसा आपला भारत घडवलाय याची एक जाणीव होती. आणि ती एक मोटिवेशन एनर्जी वेगळीच असते. करिअरवर फोकस, स्वतःवर लक्ष करून पॉझिटिव्ह स्किल डेव्हलप करणं, डेली प्लॅनिंग विथ प्रॉपर मॅनेजमेंट, हे फार महत्त्वाचं आहे. नंतर आहे रीडिंग बुक्स, मोटिवेशनल, क्रांतिकारक अशा थोर व्यक्तींच्या, लीडर्सच्या बुक्स वाचून मोटिवेट राहणं फार गरजेचं आहे. कारण त्याची डेली लाईफ आणि ते कसं स्ट्रगल करून सॅक्रिफाईस केलंय आणि कसे एवढे टॉपवरती येऊन पोहोचले आहे. आणि त्यांचं लाईफ, त्यांची मोटिवेशन घेणं फार गरजेचं आहे आपल्याला. मनी मॅनेजमेंट आणि पुरेशी झोप घेणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे पुरेशी म्हणजे तुम्ही म्हणशाल 12-12 तास झोपू, मग एवढी सांगितलंय सागर भाऊनी, मग आपण 12 तास झोपू. नाही, असं काही करायचं नाही. 12 तास नाही झोपायचं, 7 ते 8 मिनिमम खूप झाले झोपण्यासाठी. झोप घ्या पुरेशी आणि 3 ते 4 लिटर रोज पाणी प्या. आरोग्यासाठी फार गरजेचं आहे. कुठे तर असं माझे केले. अजून यात काय काय ऍड होतील ते तुम्हाला कळलंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये हळूहळू. म्हणजे माझ्या व्हिडिओजमध्ये मी काय काय ऍड करत राहील तुम्हाला सांगत. कीप वॉचिंग, कीप सपोर्टिंग गाईज. चला तर मग नवीन वर्षाचा आनंद घेऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र.